हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर दही भाताचा आपण अत्यंत प्रभावी असा एक उपाय बघणार आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच. त्यामधून आपण बाहेर पडण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रकारचे मार्ग देखील शोधत असतो. तर असाच एक उपाय दही भाताचा आहे. ते जर कोणी करणी केले असेल किंवा अनेक वेगवेगळे प्रकारचे प्रश्न असतील तर ते सुटणार आहेत. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दही भात आणि काही गोष्टी लागणार आहेत. तर ते कशा प्रकारे करायचा, आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे देव देखील करत असतो, तरी देखील आपल्याला त्यातून काहीही मार्ग सापडत नाही व आपण जसे करत जाऊ तसे आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात त्रास होत जात असतो. या सर्व गोष्टींवर विश्वास बसत असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहे. कोणीतरी सांगते किंवा करायचा म्हणून हा उपाय तुम्ही करू नका. जर असं केलं तर तुम्हाला याचा काहीच लाभ होणार नाही. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचे म्हणजे आपली वाईट वेळ आल्यानंतर आपल्या सोबत असणारेच आपल्याला सोडून जातात. कारण त्यांना असं वाटतं की आपण याच्याकडे पैसे मागू किंवा आपण त्यांना अडचणींसाठी मदत करण्यासाठी सांगू, याच्यामुळे ते आपल्यापासून लांब जात असतात. पण महत्त्वाचं म्हणजे आपण कोणतीही गोष्ट करताना कोणताही विचार करायचा नाही की मला लोक काय म्हणतील किंवा समाज काय म्हणेल. या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायचा नाही. आपल्याला जे योग्य वाटेल ते करायचं. इतरांचा सल्ला आपण यांच्यामध्ये घ्यायचा नाही. आपल्याला स्वतःमध्येच बदल घडवायचा आहे. गोष्ट हे प्रत्येक जण करत असतो, पण कष्टासोबत नशिबाची साथ देखील तेवढीच महत्त्वाची असते. असे म्हटले जाते की खूप कष्ट करून देखील तुम्हाला त्याचा फायदा होत नसेल तर तुम्ही समजून जावं की तुमचं नशीब तुम्हाला कुठेतरी कमी पडत आहे. तर तुमची नशिबाची साथ जर तुम्हाला असेल तर तुमच्या सर्व काही गोष्टी शक्य होऊन जाणार आहेत. तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळाली व तुमचे भाग्य तुमच्यासोबत चालावे असे वाटत असेल तर तुम्हाला मी आज काही उपाय सांगणार आहे. ते जर उपाय तुम्ही केले तर मनापासून श्रद्धेने केला तरच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही जो उपाय करणार आहात तो उपाय तुमच्यासाठी लागू होईल असाच नाही. तुम्ही जर मनापासून केला तर तो तुम्हाला लागू होऊ शकतो. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असू देत, नोकरी व्यतिरिक्त, व्यवसाय व्यतिरिक्त किंवा घरामधील किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला समस्या असतील तर त्या समस्यांना तुम्ही पहिल्यांदा कधीही घाबरून जायचे नाही. हा उपाय करताना अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी हा उपाय करायचा आहे. अमावस्या पौर्णिमा येतात. अमावस्या आणि पौर्णिमा पकडून 11 वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला जर अमावस्या पौर्णिमेपर्यंत जमत नसेल तर तुम्ही 11 शनिवार हा उपाय केला तरी चालू शकतो. तुम्हाला जर 11 शनिवार जरी जमत नसेल तर महिन्यातील कोणत्याही एका शनिवार तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुम्ही फक्त पौर्णिमेला केला तरी देखील चालू शकतो किंवा फक्त अमावस्येला केला तरी देखील चालू शकतो. पण तुम्ही ज्या वेळेस पहिला करणार आहात ते शेवटपर्यंत करायचा आहे. जर तुम्ही पहिल्यांदा अमावस्या पौर्णिमा करणार असाल तर ते शेवटपर्यंत करायचं आहे. जर तुम्ही शनिवार 11 करणार असाल तर ते 11 शनिवार करायचे आहेत किंवा महिन्यातून एक शनिवार करणार असाल तर महिन्यातून एकच शनिवार करायचा आहे. तुम्ही दररोज म्हणजेच की प्रत्येक वेळेस बदलायचे नाही. यासाठी पहिली लागणारी वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ. मूठभर तांदूळ घ्यायचे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे, छोट्या पातेल्यामध्ये टाकायचे. भात चांगला शिजून घ्यायचा, त्यामध्ये जराही मीठ टाकायचं नाही. अळणी भात शिजून घ्यायचा. भात शिजून झाल्यानंतर आपण एका वाटीमध्ये तो भात काढून ठेवायचा. नंतर आपल्याकडे वही जी असते तिचा पुष्टा घ्यायचा आणि तो भात त्या पुष्ट्यावर टाकायचा. वाटीमध्ये काढून ठेवलेला भात पुष्ट्यावर टाकल्यानंतर गोलाकार आकार असा तयार होतो. त्यावर आपल्याला टाकायचं आहे दही. त्यानंतर हळदी कुंकू आपल्याला वाहायचे आहे आणि तुमची जे पित्र आहेत त्या पित्रांचे तुम्हाला नामस्मरण करायचे आहे. तुमची सर्व कामे आवरून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा झोपायला जाता त्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये बेसिंग असेलच, बेसिंगचं पाणी ज्या ठिकाणी जातं किंवा बाथरूमचे पाणी ज्या ठिकाणी जातं तिथे तुम्हाला हे ठेवायचे आहे. पण हे संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर ठेवायचं आहे. तुमच्या घरातील पाणी ज्या ठिकाणी जातं त्या ठिकाणी तुम्हाला हे दही भात ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठल्यानंतर कुणाशी न बोलता
तिथे जाऊन तो दही भात उचलायचा आहे. तुमच्या घराशेजारी जिथे मोकळी जागा आहे, म्हणजेच की ज्या परिसरामध्ये जास्त कुणाची ये जा नसते, त्या परिसरामध्ये तुम्हाला ते टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हात पाय स्वच्छ धुवून तुमच्या घरामध्ये यायचे आहे. जो तुम्ही भात शिजवलेला होता तो घरामध्ये थोडाही राहायला नको. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, समुद्रशास्त्र यामध्ये अनेक मार्ग सांगितलेले आहे. त्यापैकी एक मार्ग म्हणजे दही भाताचा. ह्या अदृश्य दृश्य शक्ती तुम्हाला नुकसान पोचवता, तशा त्या शक्ती आपल्याला खुश देखील ठेवू शकतात. तर ह्या शक्तींना प्रसन्न करण्यासाठी आपण दही आणि भाताचा उपाय करायचा. दही आणि भात आपण ताजा घ्यायचा आणि तो दही भात आपण घराबाहेर ठेवणार आहे. यासाठी दिवसभरातील तुम्ही कोणतीही वेळ हा दही भात आपण ठेवला तरी चालेल. घराबाहेर आपण हा दही भात ठेवताना एक काळजी घ्यायची आहे की हा दही भात कुत्रा किंवा अनेक पशुपक्षी यांना हा दही भात खाता येईल अशा जागी ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर काही वेळ निरीक्षण करा की हा जर भात या प्राण्यांनी जर खाल्ला तर समजून घ्या की आपल्या घरात पीडा आहे खूप मोठ्या प्रमाणात. जर हा दही भात त्यांनी जर खाल्ला नाही तर समजून घ्यावे की आपल्यावरती कोणतेही संकटे येणार नाहीत. या पाठीमागे शास्त्र असे आहे की हे जे दही आपण पाहतोय हे दही गाईच्या दुधापासून बनलेलं असावं, कारण त्याचे परिणाम आपल्याला तात्काळ मिळतात. ह्याचे कारण असे आहे की गाईच्या दुधात रक्तपेशी असतात आणि ह्या दुधापासून बनलेले दही जेव्हा घराबाहेर प्राण्यांना खाण्यासाठी ठेवतो तेव्हा याचा स्पर्श दृश्य अदृश्य व्यक्तींना आपोआप होत असतो. एक प्रकारे आपण ते रक्त आपण त्या शक्तीवर शिंपडत आहोत असा त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे कोणत्याही प्राण्यांना किंवा बळी न देता ह्या दृश्य अदृश्य शक्ती आपल्यावरती प्रसन्न होत असतात. आणि ह्या शक्ती आपल्यावरती प्रसन्न झाल्याने आपल्या घरातील पीडा दूर होते. तर हा उपाय जेवढे जास्त दिवस करता येईल तेवढे जास्त दिवस करा. हे करत असताना आपण एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे ह्यावेळी आपण घरात मांसाहार करू नये. जर आपण असे केले तर आपल्या लक्षात येईल की आपल्या घरातील सर्व संकटे, पैशाचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सारे दूर होतील. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. दही भाताची संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.